नमस्कार भावी शिक्षकांनो, MH एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण सर्वजण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची जोरदार तयारी करत आहात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा घटक अत्यंत निर्णायक ठरतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी काही अत्यंत महत्त्वाच्या PYQs पाहणार आहोत. हे जे PYQ आहेत ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या परीक्षेचे आहेत. यामध्ये आपण फक्त PYQ न पाहता किंवा त्याची उत्तरे न पाहता त्यामागील सखोल संकल्पना समजून घेणार आहोत, जेणेकरून यावर आधारित कोणताही फिरवून विचारलेला प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही संकल्पना डॅडेश यांनी मांडली. ठीक आहे, तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, डॅनियल गोलमन. स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. ही संकल्पना डॅनियल गोलमन यांनी मांडली. डॅनियल गोलमन यांनी त्यांच्या 1995च्या पुस्तकातून हे सिद्ध केले की व्यक्तीच्या यशात बुद्ध्यांकापेक्षा भावनांकाचा वाटा अधिक म्हणजेच 80% असतो. किती टक्के असतो? 80%, अकॉर्डिंग टू डॅनियल गोलमन. यात स्वजाणीव, स्वनियमन, प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्ये हे 5 घटक महत्वाचे आहेत. ठीक आहेत, कोणते घटक आहेत ते? तर स्वजाणीव, स्वनियमन, प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही 5E द्वारे स्पष्ट केली जाते. त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? ठीक आहे, 5Eचा योग्य क्रम. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट. ठीक आहे, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट. ज्ञानरचनावादात विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात. याचा योग्य क्रम एंगेज म्हणजे गुंतणे, त्याच्यानंतर एक्सप्लोर म्हणजेच शोधणे, त्याच्यानंतर एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे, आणि इलॅबोरेट याचा अर्थ विस्तार करणे, आणि शेवटी इव्हॅल्युएट म्हणजेच मूल्यमापन करणे. हे मॉडेल BSCS म्हणजे बायोलॉजिकल सायन्सेस करिक्युलम स्टडी, BSCS यांनी विकसित केले आहे. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, यात शिक्षकाची जी भूमिका आहे ती केवळ मार्गदर्शकाची असते. आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधित खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ठीक आहे, अयोग्य आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, साधनामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. मित्रांनो, क्रमन्वित अध्यापन पद्धती ही BF स्किनर यांच्या साधक अभिसंधान या प्रबलीकरण उपपत्तीवर आधारित आहे. थर्नडाईकच्या परिणामाच्या नियमानुसार, लॉ ऑफ इफेक्ट यानुसार, समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबत नाही तर ती वाढते. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? ठीक आहे, तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. NCF 2005च्या 5 मुख्य मार्गदर्शक तत्वापैकी ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे हे एक महत्वाचे तत्व आहे. पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण नसावे, परीक्षा या लवचिक पद्धतीने घ्याव्यात, तसेच शिक्षणात घोकमपट्टीवर भर न द्यावा, हे सुद्धा याचीच तत्वे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. उद्गामी विचार प्रतिमाने हे डॅडेश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, हिल्डा टाबा.
उद्गामी विचार प्रतिमान हे हिल्डा टाबा यांच्या संशोधनावर आधारित आहे. या मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संकल्पना निर्मिती आणि माहितीचे पृथक्करण करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो. उदाहरणांवरून नियमाकडे जाणे हे याचे मुख्य सूत्र आहे. ठीक आहे, लक्षात आलं. उदाहरणांवरून नियमाकडे जाणे हे उद्गामी विचार प्रतिमानाचे मुख्य सूत्र आहे. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅडॅश यांनी केला. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, डॉक्टर दवे. ठीक आहे, डॉक्टर R.H. दवे यांनी 1970 मध्ये ब्लूमच्या वर्गीकरण प्रणालीत क्रियात्मक क्षेत्राचा विकास केला. डॉक्टर दवे यांनी याचे 5 स्तर सांगितले आहेत. ते कोणते आहेत तर अनुकरण, कार्यकौशल्य, अचूकता, सांधेजोड आणि स्वाभाविकीकरण. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. अध्यापनासंबंधित असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, बुद्धिमंथन पद्धत. प्रोजेक्ट पद्धती, डाल्टन पद्धती, बालोद्यान पद्धती. या पद्धती ज्या आहेत ते विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर भर देतात. मात्र बुद्धिमंथन पद्धत ही प्रामुख्याने एक वैचारिक किंवा संज्ञानात्मक पद्धती आहे ज्यात शारीरिक क्रियाशीलता नसते. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक डॅडॅश यांना मानले जाते. श्रेणीबद्ध उपपत्तीचा जनक. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, गॅग्ने. रॉबर्ट गॅग्ने यांना अध्ययन उपपत्तीचे जनक म्हटले जाते. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाचे एकूण 8 प्रकार सांगितले आहेत आणि यामध्ये सर्वात खालच्या स्तरावर संकेत अध्ययन आहे. संकेत अध्ययन. तर सर्वात उच्च स्तरावर काय आहेत? समस्या परिहार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, नॉर्मन एल मन. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या नॉर्मन एल मन यांनी केली आहे. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? पर्सनॅलिटी. आणि हा जो शब्द आहे तो लॅटिन शब्द पर्सोना, पर्सोना या शब्दावरून तयार झालेला आहे. पर्सोना म्हणजे मुखवटा. ठीक आहे, आलं लक्षात. पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या शब्दावरून तयार झालेला आहे? तर लॅटिन शब्द पर्सोना, PERSONA. पर्सोना म्हणजे मुखवटा. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. यानुसार पुढील पैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? ठीक आहे, तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. लर्निंग डिसॅबिलिटी ही संकल्पना सॅम्युअल किर्क यांनी प्रथम वापरली आहे. अंधत्व, बहिरेपणा किंवा बौद्धिक अक्षमता यामुळे निर्माण होणाऱ्या अध्ययन समस्यांना अध्ययन अकार्यक्षमता म्हटले जात नाही. हा मज्जासंस्थेचा दोष म्हणजेच न्यूरोलॉजिकल डिफेक्ट असतो. ठीक आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिले की आयोगाचे प्रश्न किती संकल्पनात्मक आहेत. अशा पद्धतीने आलेले प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्या विषयाचा डीप स्टडी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित
टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 तसेच टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 2 हे संदर्भ ग्रंथ वापरू शकता, ज्यामध्ये आपल्याला टीईटीचा डिटेल सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर अधिकाधिक सरावासाठी प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित प्रश्नपत्रिका संग्रह सुद्धा बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहेत. या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये आपल्याला 2025 पासून ते 2013 पर्यंत झालेल्या टीईटीचे सर्व पेपर्स देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला भरपूर सरावासाठी यामध्ये सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे तीनही पुस्तके जे आहेत ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन Amazon तसेच फ्लिपकार्ट वरती सुद्धा उपलब्ध आहेत. या पुस्तकांची लिंक, ऑनलाईन खरेदीची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्राईम पब्लिकेशनच्या नंबरवरती सुद्धा थेट संपर्क करू शकता. तर मित्रांनो, मला खात्री आहे की आजचे हे स्पष्टीकरण आगामी टीईटी परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. नुसतेच पाठांतर करण्यापेक्षा संकल्पना समजून घेतल्यास परीक्षेत कोणताही प्रश्न कठीण वाटत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर नवनवीन अपडेट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीच्या टॉपिक सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.